आज सगळीकडे ITR फायलिंगचा सीझन सुरू आहे, पण भारतामध्ये एक असा स्टेट आहे जिथे कोणाला इन्कम टॅक्स भरायचं टेन्शनच नाही बॉस. कारण तिथं इन्कम टॅक्स लागूच होत नाही आणि त्या स्टेटचं नाव आहे सिक्कीम. मग लोक दुबईला का पळतात, डायरेक्ट तिथेच जाऊन का राहत नाही? उद्या बॅग भरली आणि झाला सिक्कीमला शिफ्ट आणि पुरी टॅक्स फ्री मज्जानी लाईफ. नाही रे बाबा, एवढं सोपं राहिलं असतं ना तर अर्धा भारत सिक्कीमला शिफ्ट झाला असता. तर स्टोरी अशी आहे, 1975 पर्यंत सिक्कीम हा भारताचा पार्ट नव्हता. ती एक इंडिपेंडेंट कंट्री होती. 1975 ला सिक्कीम भारतात मर्ज झाला आणि त्यावेळी एक स्पेशल कंडिशन ठेवण्यात आली होती. 26 एप्रिल 1975 पूर्वी सिक्कीमचे सिटीजन असलेले इंडिव्हिज्युअल आणि त्यांचे इनहेरिटर यांना इन्कम टॅक्स मधून स्पेशल एक्झम्पशन देण्यात आलं. आजही इन्कम टॅक्सच्या सेक्शन 1026(a) आणि कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 371(f) मुळे हा एक्झम्पशन लागू होतो. म्हणजे आता काहीतरी दुसरा जुगाड करावा लागणार. चला, तिथली एक गर्लफ्रेंड पटवतो, लग्न करतो आणि मग जावायला तर इन्कम टॅक्स फ्री होईल ना. अरे बाबा थांब, इतका पण स्मार्ट नको बनू. तुझी होणारी ती सो कॉल्ड वाईफ असेल ना, ती जर सिक्कीमीज असेल तर तिला कायद्यानुसार इन्कम टॅक्स मध्ये नक्की बेनिफिट मिळेल, पण तुला झिरो बेनिफिट. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट, हा एक्झम्पशन फक्त सिक्कीम मध्ये अर्न केलेल्या पैशांसाठीच आहे. म्हणजे उद्या तुझी सिक्कीमी वाईफ जर आपल्या महाराष्ट्रात आली आणि इथे पैसे कमवायला लागली तर तिच्यावर इन्कम टॅक्सचे जनरल रूलच ऍप्लिकेबल होतील. मग पार्टनरशिप फर्म काढू किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करू तिथं, मग तर मिळेल ना एक्झम्पशन. नो नो नो, गेम ओव्हर. हा एक्झम्पशन फक्त इलिजिबल सिक्कीमी इंडिव्हिज्युअललाच मिळतो. पार्टनरशिप फर्म, LLP कंपनी किंवा कोणतीही इतर एंटिटी जर क्रिएट झाली तर त्याला हा बेनिफिट नाही. अरे तरी पण मी सिक्कीमलाच राहायला जाणार आहे घर जावाई म्हणून. कमीत कमी GST तर भरावा लागणार नाही ना तिथं. तुम्हाला काय वाटतं, सिक्कीम मध्ये GST लागू होतो की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या वेळी कोणी म्हटलं की सिक्कीमला जा, आयुष्यभर इन्कम टॅक्स फ्री, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. फॉलो करा पैसे की यात्राला, कारण इथे फायनान्स तर समजतच पण एंटरटेनमेंट सुद्धा मिळतं. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.